नमस्कार. मी नीता सावंत, शिक्षिका समुपदेशक, श्री गोविंद बालमंदिर माध्यमिक विद्यालय अंधेरी पूर्व इथे कार्यरत आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करते. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा हा कार्यक्रम दर गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या युट्यूब चॅनेलवरून प्रक्षेपित केला जातो. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपण विविध व्यावसायिकांशी, मान्यवरांशी ऑनलाईन संवाद साधत असतो. आज आपण संवाद साधणार आहोत प्रज्ञा माने चौलकर, सायकोलॉजिस्ट यांच्याशी. नमस्कार प्रज्ञा. नमस्कार. नमस्कार. प्रज्ञा माने चौलकर ह्या सायकोलॉजिस्ट म्हणजे वैद्यकीय मानस तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं शालेय शिक्षण अरविंद रणबीर हायस्कूल जोगेश्वरी पूर्व इथून झालेलं आहे. BA त्यांनी रुपारेल कॉलेज माटुंगा इथून केलेलं आहे आणि MA मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी पूर्ण केले. आत्ताच त्यांनी एक नवीन सायकोलॉजिकल अनालिसिस ही पदवी प्राप्त करून घेतलेली आहे. EMDR नावाची ट्रॉमा थेरपी आहे, त्याच्या त्या फॅसिलिटेटर आहेत. त्यानंतर त्यांनी 9 वर्ष हॉस्पिटल सेटिंग या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ठाणे मेंटल हॉस्पिटल, मुंबईचे KEM, कळवा हॉस्पिटल, पुणे येथे रुबी हॉल हॉस्पिटल इथे त्यांनी काम केलेलं आहे. आणि प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांच्याकडे त्या 5 वर्ष प्रॅक्टिस करीत होत्या. पोस्को केसेस बऱ्याच त्यांनी हाताळलेल्या आहेत आणि आता काही कॉर्पोरेट कंपन्याच्या त्या मेडिकल पॅनेलवर निवडून आलेल्या आहेत. नमस्कार प्रज्ञा. नमस्कार. आपण एका वेगळ्या क्षेत्राची, की ज्या क्षेत्राची आता खरंच गरज आहे, आता या कोविड काळामध्ये म्हणा किंवा एकूणच आता ते जीवनमान बदलतंय आणि त्यामुळे आता वैद्यकीय मानसतज्ञ या व्यक्तीची, या अभ्यासक्रमाची फार आवश्यकता आहे. इथे तुझं खूप खूप स्वागत. आणि पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा वाटेल की या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुम्हाला का वाटेल? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर कदाचित मी खूप वर्ष मागे जाईन, कारण मी 5वीत असताना मी एक, तेव्हा अल्फा मराठी होतं, तिथे मी रात्र आरंभ नावाचा एक चित्रपट पाहिलेला आणि दिलीप प्रभावळकर त्याने अत्यंत उत्तम काम केलंय त्यामध्ये. आणि तो पिक्चर मला असं वाटतं मराठीतला पहिला सायको थ्रिलर असेल कदाचित. आणि त्यामध्ये दिलीप प्रभावळकरांची जी भूमिका आहे तर त्यांना डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर, म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो, की स्प्लिट पर्सनॅलिटीज आहेत की ज्या व्यक्तीला, असा तो एक मूवी होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट हे दोन हे दोन शब्द पहिल्यांदा कळले. आणि अर्थात त्यामागे ते काय करतायत हे त्या पिक्चर मध्ये कळलं. मी जे बोलतेय ते अगदीच प्री गुगल काळ, म्हणजे जेव्हा इंटरनेट वगैरे काहीच नव्हतं आमच्याकडे, त्या वेळेची गोष्ट आहे ही. सो तेव्हा मला तो इतका, एक तर तो मला म्हणजे चित्रपट प्रचंड भावला. त्यानंतर मला ती माणसं जे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट ते जे काम करतायत ते अत्यंत भावलं. ही माझी 5वीतली गोष्ट. त्यानंतर पुढचे 2 वर्ष मी 6वी आणि 7वी पर्यंत मी माझ्या लायब्ररीमध्ये जी काही पुस्तकं मिळतील ती सगळी वाचून काढली या विषयाशी संदर्भात. आणि इयत्ता 7वी मध्ये मी ठरवलं की आपल्याला पुढे जाऊन हेच प्रोफेशन करायचं, म्हणजे मला सायकोलॉजिस्ट व्हायचं हे मी तेव्हा ठरवलेलं. आणि म्हणजे आय थिंक मी खूप फॉर्च्युनेट आहे, कारण खूप कमी लोकांना असं होतं की त्यांना लहानपणी जे वाटतं तेच ते मोठेपणी करतात. आणि देअर इज नॉट अ सिंगल डे की मी कधी ते रिग्रेट केलंय की मी का सायकोलॉजिस्ट झाले. सो माझी मूळ प्रेरणा जर मी म्हणाल तर ती निश्चित मी त्या चित्रपटाला देईन, की चित्रपट कसे तुमच्या आयुष्यावर खरंच प्रभाव पाडू शकतात ह्याचं खूप जिवंत उदाहरण आहे ते माझ्यासाठी. सो दॅट्स हाऊ इट वॉज. बरोबर. भारतीय चित्रपटसृष्टी ही जगामध्ये चांगली चित्रपटसृष्टी म्हणून ओळखली जाते आणि त्या चित्रपटाच्या प्रभावातून एक चांगलं व्यक्तिमत्व पुढे घडू शकतं. हे तुमचं उदाहरण बघून खूप म्हणजे विद्यार्थ्यांना त्यातून काही प्रेरणा घेण्यासारखी आहे. पण या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या क्षमता, पात्रता लागतात? जर म्हणजे तुम्हाला जर अभ्यासाशी रिलेटेड जर सांगायचं असेल काही गोष्टी, तर एक तर तुम्हाला तुमचं बॅचलर्स ऑफ आर्ट्स मी केलं.
पूर्ण म्हणजे सायकोलॉजी मेजर्स घेऊन 6 विषय त्याच्यामध्ये सायकोलॉजीचे असतात. सो हे तुम्हाला हे BA करायला लागतं. त्यानंतर BA केल्यानंतर तुम्हाला जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला मास्टर्स करणं त्यामध्ये महत्वाचं आहे. कारण विदाउट मास्टर्स नो वन विल रिअली सी यू ॲज एनीवन इन द फील्ड. सो तुम्हाला सायकोलॉजीमध्ये मास्टर्स करायला लागतं. सायकोलॉजीमध्ये जर मास्टर्स करायला गेलो तर जनरली भारतामध्ये त्याच्या 4 वेगवेगळ्या शाखा आहेत. एक म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी, दुसरं काउन्सिलिंग सायकोलॉजी, तिसरं म्हणजे सोशल सायकोलॉजी आणि चौथं आयो म्हणजे इंडस्ट्रियल आणि ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी. माझा जो विषय आहे तो क्लिनिकल सायकोलॉजी आहे. बट या व्यतिरिक्त म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मुळात एक्झॅक्टली काय तुम्हाला अनुभवायला मिळेल तर तुम्हाला ज्यांना मेंटल काहीतरी इश्यूज आहेत, मेंटल इश्यूज म्हणजे नॉट जस्ट की मी काहीतरी सॅड आहे, मला त्रास होतोय किंवा काहीतरी कुणाचा घरी मृत्यू झाला तर त्याचा आपल्याला स्ट्रेस आहे किंवा खूप काहीतरी राहणीमान अचानक बदललंय. सो ह्याच्या थोडं पलीकडे जाऊन म्हणजे जिथे स्किझोफ्रेनिया, मेजर डिप्रेशन किंवा बायपोलर डिसऑर्डर सारखे वेगवेगळे आजार आहेत किंवा लहान मुलांचे काही काही आजार असतात, ADHD आहे किंवा पायकासारखे डिसऑर्डर्स आहेत. सो ह्या अनेक गोष्टी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये येतात. सो क्लिनिकल सायकोलॉजी इज अ हॉस्पिटल सेटिंग, जिथे तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता, सायकॅट्रिस्ट सोबत काम करता किंवा क्लिनिक स्वतःचे असू शकतात. यासोबत सायकोलॉजिकल टेस्टिंग तुम्ही करू शकता. सो हा जो भाग आहे तो क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये येतो. त्यानंतर काउन्सिलिंग सायकोलॉजी, जिथे मुलांच्या शाळांमध्ये तुम्ही काम करू शकता किंवा वेगवेगळ्या आश्रमांमध्ये काम करू शकता. तुम्ही म्हाताऱ्या माणसांसाठी, जेरियाट्रिक पॉप्युलेशन ज्याला आम्ही म्हणतो, त्यांच्यासाठी वेगळं काम करू शकता. सो वेगवेगळ्या सेटिंग्स मध्ये तुम्हाला तिथे वावरता येतं. त्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल सायकोलॉजी, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काम करू शकता, मग ऍडव्हर्टायझिंग हा एक विषय असेल किंवा आपल्या एक 360 इव्हॉल्युशन जे आपण इव्हॅल्युएशन जे करतो आपण स्टाफसाठी वगैरे, त्या गोष्टींमध्ये इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट काम करतात. चौथा जो विषय आहे तो सोशल सायकोलॉजी. मुळात मॉब एकत्र काम कसा करतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या ठिकाणचा म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीसाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेला मॉब त्याला कसा सामोरा जातोय किंवा त्याला कसा टॅकल करतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो सोशल सायकोलॉजीमध्ये केला जातो. सो हे 4 वेगवेगळे विषय आहेत जे मुंबई युनिव्हर्सिटी, SNDT या सगळ्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्त जर आपण म्हणू की ह्याच्या पलीकडे आपल्याला काय करता येईल, तर सायकोलॉजीमध्ये खूप थेरपीज आणि खूप थिअरीज आहेत. सायकोलॉजी हे अगदी 100 वर्षांपूर्वी नवीनच निर्माण झालेलं सायन्स आहे. पण माणसाचं मन जेव्हापासून अस्तित्वात आहे तेव्हापासून ते खरं तर त्याचं रिलेशन आहे. म्हणजे आपण जर योगाभ्यासात जर विचार केला तर पतंजलींनी इतक्या वर्षांपूर्वी मनाच्या काय काय अवस्था असतात किंवा सबकॉन्शियस माइंड हा इतका नवीन शब्द आहे बाकी इकडच्या फॉरेन लोकांसाठी, पण महर्षी पतंजलीने ते खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवले त्या गोष्टी. आणि इतक्या लहान लहान गोष्टी आहेत, इतक्या लहान लहान थिअरीज आहेत, वेगवेगळ्या थेरपीज आहेत की तुम्ही ते कंटिन्युअसली ते शिकू शकता. सो हा एक खूप महत्वाचा भाग आहे की तुम्हाला नेहमी अपडेटेड राहणं भाग आहे या विषयात. कारण काही काही वर्षांनी पूर्वीच्या काही गोष्टी असतात त्या मागे पडतात आणि नवीन काहीतरी येतं. सो हे कुठेतरी डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. या व्यतिरिक्त 2 गोष्टी ज्या जर तुम्हाला पुढे सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा कुठलंही मेंटल हेल्थ प्रोफेशन मध्ये यायचं असेल तर खूप महत्वाच्या 2 गोष्टी आहेत, त्या म्हणजे एम्पॅथी आणि त्या व्यतिरिक्त नॉन जजमेंटल, बीइंग नॉन जजमेंटल. म्हणजे एम्पॅथी आणि सिम्पॅथी या खूप मला वाटतं जवळ जाणाऱ्या टर्म्स आहेत. बट सिम्पॅथी इज बेसिकली जेव्हा तुम्हाला कोणाची तरी दया वाटते, कुठल्या तरी व्यक्तीला तुम्ही पाहिलं आणि अरे रे म्हणजे बिचारा किंवा अरे रे बिचारी, हे जे वाटणं आहे ते सिम्पॅथी आहे. पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करू शकता ऍज इफ यू आर डीलिंग विथ दॅट प्रॉब्लेम,
की मी स्वतः जर या जागी असते तर मला कसं वाटलं असतं की मी काय केलं असतं. सो ही एम्पॅथी आहे. सो इफ यू फील यू आर नॉट एम्पॅथेटिक इनफ, म्हणजे नॉट लाईक तुम्ही जेव्हा स्वतःला बघता की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे मला इतका काही विशेष फरक नाही पडत आहे समोरच्या व्यक्तीशी, तेव्हा कदाचित हा एक असू शकतो तुमच्यासाठी पॉइंटर की दिस इज नॉट माय फील्ड. ओके, बट ऍट द सेम टाइम तुम्हाला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं हेही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी जर समजा दिवसभरातून 10 पेशंट्स बघितले तर मला कोणीही अरे हे माझ्याबरोबर छान झालं हे सांगायला नाहीये, राईट. समोरची व्यक्ती त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे येईल आणि ऍट दी एंड ऑफ द डे जर 10 पेशंट बघितल्यानंतर मलाच वाटायला लागलं की अरे बापरे किती काय आता म्हणजे किती त्रासदायक चालू आहे सगळं, देन इट्स नॉट गोइंग टू हेल्प मी. मग मला स्वतःला त्रास व्हायला सुरुवात होईल. सो कुठेतरी ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असू शकतो, हे तुम्ही जे नवीन शिकता त्याचा भाग असू शकतो. सो खूप गोष्टी आहेत की ज्या हळूहळू का होईना, थोड्या थोड्या फार प्रमाणात का होईना पण मॅटर करतात. सो ह्या गोष्टी माझ्या मते खूप महत्वाच्या आहेत. व्यावसायिक शिक्षणामध्ये तुम्ही हा प्रवेश कसा मिळवला? त्यासाठी काही मेरिटची आणि गरज असते का? मला असं वाटतं की बाकी तशी त्या मानाने अजून आर्ट्स विषयाकडे जाणारा ओढा खूप कमी आहे कम्पेअर्ड टू सायन्स आणि कॉमर्स. सो खरं बघायला गेलं तर खूप अगदी मेरिटची गरज आहे असं सुरुवातीला होत नाही जेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे. कारण म्हणजे माझं जे शिक्षण आहे ते आर्ट्समध्ये मी केलं. मात्र जनरली आर्ट्समध्ये 2 विषय खूप जास्त 3 विषय मी म्हणेन. एक इकॉनॉमिक्स, दुसरा म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि सायकोलॉजी. या 3 विषयांना मात्र खूप चढाओढ असते. म्हणजे खूप मुलांना हे 3 विषय हवे असतात. सो मला 11वीच्या वेळेला मला काही फार त्याचा त्रास झाला नव्हता. म्हणजे मला आत्ता एक्झॅक्टली माहित नाहीये की कशी काय प्रवेश प्रक्रिया आहे. पण माझ्या वेळेला मला आठवतंय की मला एक साधारण 75च्या आसपास पर्सेंटेज होते आणि मी एकाच कॉलेजचा फॉर्म भरला, डीजी रुपारेल. म्हणजे मी दुसऱ्या कुठल्या कॉलेजलाही गेले नाही, कारण मला माहिती होतं की अच्छा ह्यांचं सायकोलॉजी डिपार्टमेंट आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीचं बेस्ट डिपार्टमेंट आहे. आणि म्हणजे आमच्या वेळेला डॉक्टर नंदिनी दिवाण, डॉक्टर ताटके असे खूप म्हणजे खूपच एक्सिलेंट प्रोफेसर्स आमच्या डिपार्टमेंटला होते. सो मला काहीही करून तिथे प्रवेश हवा होता. त्यामुळे मी काही फार कुठल्या कॉलेजच्या बाकी फंद्यातच पडले नाही. मी एकच फॉर्म भरला. लकीली म्हणजे तिकडे लकीली नावही आलं लगेच. आणि मात्र जेव्हा फायनल इयरला जेव्हा तुम्हाला सायकोलॉजी मेजर्स हवं असतं तेव्हा मात्र तिकडे भरपूर चढाओढ असते. म्हणजे तिथे पहिल्या 25 मुलांनाच प्रवेश असतो. आणि असं मला असं वाटतं बऱ्याच कॉलेजेसमध्ये हे आहे की कारण डिपार्टमेंट फायनल इयरला डिपार्टमेंट लहान असतं. सो मला असं वाटतं की खूप कमी डिपार्टमेंट्स अशी आहेत की जिथे लगेच तुम्हाला ऍडमिशन मिळेल. बऱ्याच ठिकाणी फक्त 25 किंवा फक्त 20 असंच मला वाटतं असेच तेवढेच स्टुडंट्स घेतात. सो तिथे मेरिटचा संबंध डेफिनेटली होता. त्यानंतर जेव्हा मास्टर्सला गेलो तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीची तिथे जेव्हा प्रवेश मिळवायचा होता त्यावेळेला सगळ्या कॉलेजेसमधून फक्त पहिली 100 मुलं घेतली जातात. सो जर आपण म्हणजे आपल्या कॉलेजेसमध्ये जर आपण इतकी शर्यत असेल तर जेव्हा सगळ्या कॉलेजेसमधून जर मुलं येतात तर तेव्हा डेफिनेटली खूप अभ्यास करायला लागलेला. आणि अगेन क्लिनिकल सायकोलॉजीसाठी परत खूप मोठी शर्यत होती. त्यामुळे तिथे नंतर परत पहिल्या 20मध्ये आपण येणं हे खूप महत्वाचं होतं. तेव्हा सुरुवातीला जरी मेरिटचा तितका फार काही संबंध नसला तरी एकदा तुम्ही सायकोलॉजीमध्ये पडलात की मग मात्र तिथे चढाओढ थोडीशी आहे. कारण ऑफकोर्स देन तुम्हाला ती थोडीशी शर्यत लागतेच, कारण तर तुम्ही तितके एक्सेल होत जाता. सो तिथे मात्र शर्यती होत्या. तुम्ही खूप सुंदर छान माहिती देता. पुढचा प्रश्न मी असा विचारते तुम्हाला की तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं? कामाचं स्वरूप म्हटलं तर माझं काम डिमांडिंग आहे हे मी डेफिनेटली सांगेन की म्हणजे सध्या मी आता इकडे छोट्याशा ब्रेकवर सध्या बाहेर आहे आता
कारण मी माझा कोर्स पूर्ण करत होते लंडनहून. पण आणि हा माझा मला वाटतं 9-10 वर्षांमध्ये घेतलेला पहिला ब्रेक आहे. पण त्याआधी जर मी मागच्या 9 वर्षांचा माझा सगळा कार्यक्रम पाहिला तर मी सकाळी लिटरली 8ला घराबाहेर पडून रात्री 11 वाजता घरी येत होते. इतका दिवस पूर्णपणे पॅक असायचा. त्यावेळेला मी स्नेहसदन नावाची एक संस्था आहे तिथे काम करत होते मुलांसाठी. त्यानंतर मी डॉक्टर हरीश शेट्टींबरोबर काम करत होते आणि वीकेंड माझे स्वतःचे पेशंट्स असं एक गच्च भरलेली ती वर्ष होती. मुळात जर तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजी करताय तर तुम्हाला हॉस्पिटल सेटिंगमध्ये काम करणं हे महत्वाचं आहे किंवा हे ओघाने आलंच. त्याशिवाय तुम्ही सायकॅट्रिस्ट सोबत तुम्ही काम करू शकता. काम करताना मी क्लिनिकल डिप्रेशन असेल, बायपोलर डिसऑर्डर, एन्झायटी डिसऑर्डर्स किंवा काही प्रकारचे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, त्या व्यतिरिक्त स्किझोफ्रेनिया हे जे 5 मुख्य डिसऑर्डर्स मानले जातात तर ते माझं काम मुख्य असायचं की त्याचे पेशंट असायचे. आणि मग त्या पेशंटना काही जण असायची ती ऍक्टिव्ह फेजमध्ये असायची, काही जण रेसिड्युअल फेजमध्ये असायची. म्हणजे मूळ ऍक्टिव्ह फेज संपल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या नॉर्मल लाईफमध्ये परत काम करता येणं, वावरता येणं ह्यासाठी काम माझं मुळात असतं. त्याही मध्ये काही थेरपीज वापरणं, काही थिअरीज वापरणं, कॉन्स्टंट त्यांच्याबरोबर इन टच असणं. म्हणजे जनरली दर आठवड्याला एकदा एखादा पेशंट असेल किंवा दर 10 दिवसांनी एक पेशंट असेल तर त्यांच्याबरोबर मग आज काय करायचंय, पुढच्या सेशनमध्ये मला काय केलं पाहिजे ही रूपरेषा आखणं. आणि प्रत्येक पेशंट ही एक, मला असं वाटतं की प्रत्येक माणूस ही एक त्याचा स्वतःचा एक वेगळा काय म्हणू शकतो की वेगळी त्याची पर्सनॅलिटी आहे. त्याचा एव्हरी ह्युमन इज युनिव्हर्सिटी इन इटसेल्फ. तो प्रत्येक माणसाकडून वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्येक त्याच्याशी तुम्हाला कसं वागायचंय, तुम्हाला काय करायचंय, त्याचे आणि तुमचे गोल्स सेम आहेत का थेरपीमधून, ह्या सगळ्याचा खूप अभ्यास करायला लागतो. सो घरी येऊन हेही करणं तितकंच महत्वाचं असतं की अरे मला या पेशंट बरोबर मी हे आता पुढच्या सेशनला मला करायचं आहे किंवा ह्या गोष्टींचा अभ्यास करणं. सो खरंच बघायला गेलं तर दिवस खूप धकाधकीचा जातो. बट इवन इन दॅट सेन्स तुम्ही स्वतःला तितकंच पॉझिटिव्ह ठेवणं हेही खूप महत्वाचं आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी सांगायला कोणीच येत नाही. तुम्हाला ते तुमच्या समस्या सांगायला येतात. सो तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह विचार तितकाच पुढे ठेवणं किंवा तुम्ही जर तिकडे पेसिमिस्ट झालात कुठल्याही आयुष्याच्या कुठल्याही घडामोडी बाबतीत तर देन दॅट इज नॉट गोइंग टू हॅम्पर देन दॅट्स नॉट गोइंग टू हेल्प यू, दॅट विल ऑलवेज हॅम्पर यू. हा, एन्झायटी हा शब्द तुम्ही वापरलात. आणि आताच्या या कोविड-19 मध्ये 2 वर्ष मुलं सतत घरी आहेत आणि अशा वेळी त्यांना स्टडी एन्झायटी खूप होते. तर त्यासाठी काहीतरी टिप आम्हाला मिळाल्या तर जास्त बरं होईल. मुलांनी मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला एन्झायटी, मी पहिली गोष्ट ही सांगेन की एन्झायटी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एन्झायटी ही प्रत्येक व्यक्तीला असते. म्हणजे मला जर उद्या जाऊन परीक्षेला जायचं तर मला एन्झायटी वाटणार. मी सायकोलॉजिस्ट आहे म्हणून मला एन्झायटीच वाटणार नाही असं नाहीये. ओके, पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. म्हणजे एन्झायटी पुढे जाऊन त्याचं स्ट्रेसमध्ये रूपांतर होतं. आता या स्ट्रेसमध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे यू स्ट्रेस आणि एक म्हणजे डिस्ट्रेस. आता जर म्हणजे मी एक नेहमी क्रिकेटचं उदाहरण देते, ते मला स्वतःला खूप आवडतं. आपण जर आपला वर्ल्ड कप, आपण मागचा वर्ल्ड कप जो जिंकलो तो दिवस जर आठवला आणि आपण विचार करू शकतो की आपल्याला जर इतकी एन्झायटी होते जेव्हा आपण क्रिकेटची मॅच साधी बघत असतो. म्हणजे मला तरी होते बाबा की आपण क्रिकेटची मॅच बघतो आणि तो शेवटचा एक असा असेल की यार म्हणजे 5 रन्स हव्यात 6 बॉल्स मध्ये वगैरे वगैरे, आणि यू ऑलवेज फील एन्झायटी. आणि आय ऑलवेज थिंक अबाउट की महेंद्रसिंग धोनीला त्यावेळेला तो जो शेवटचा त्याने कॅप्टन्स नॉक मारला त्यावेळेला किती एन्झायटी असेल खरंच, की इतक्या करोडो लोकांचं लक्ष आपल्यावर आज लागलंय
आणि ही मॅच जिंकली आपण. म्हणजे त्याच्या डोक्यात तर की सचिनने वर्ल्ड कप उचलला पाहिजे इथपासून ते की ही ऍज अ कॅप्टन त्याला काहीतरी ते डेफिनेटली करावंसं वाटेल. किती गोष्टी ह्यामध्ये खरं तर आहेत. आणि एव्हरीवन फील्स स्ट्रेस ऍट सच टाइम्स, कारण ती परफॉर्मन्सशी रिलेटेड गोष्ट आहे. सो इवन म्हणजे मी तसं म्हटलं की धोनीला त्यावेळेला जे वाटलं तो युस्ट्रेस आहे, कारण त्याने ते स्ट्रेस घेतलं आणि त्याने त्याच वर एक 6 मारला अँड वी वन द वर्ल्ड कप. माझं म्हणणं हे आहे की जेव्हा तुम्हाला स्ट्रेस आहे, तुम्ही विचार करा की मला युस्ट्रेस आहे की मला डिस्ट्रेस आहे. तुम्हाला जसं मी युस्ट्रेसचं उदाहरण दिलं तसं मी तुम्हाला त्या डिस्ट्रेसचं उदाहरण देते. मला लहानपणीची माझी एक गोष्ट आठवते. मी एका कुठल्या तरी स्पर्धेला गेलेले, मला वाटतं गाण्याच्या किंवा वक्तृत्व स्पर्धेला, कुठल्या तरी स्पर्धेला गेलेले. आणि मी येऊन इतकी नर्वस झाले त्या स्टेजवर की मी सगळं विसरले, मला काहीच आठवलं नाही. मी सॉरी असं स्टेजवर फक्त म्हटलं आणि परत येऊन बसले. दिस इज व्हॉट इट इज लाईक वेन यू टॉक अबाउट डिस्ट्रेस, की तुम्हाला तुमचं स्ट्रेस इतकं हावी होतं की तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देऊ शकत नाही. आता मी हे उदाहरणं 2 यासाठी दिली की कधी कधी आपल्याला जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला तर एन्झायटी येते, आपल्याला स्ट्रेस येतोय, सगळ्यात लहान म्हणजे सगळ्यात सुरुवातीची गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे प्लॅनिंग करणं. थोड्याफार गोष्टींचं प्लॅनिंग करत जाणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे तर मी कारण माझ्याकडे आता काही मुलांच्या केसेस आहेत की जे मला सांगतात की खूप एन्झायटी वाढली आहे आणि मला काहीच करावं असं वाटत नाही, किंवा मला अभ्यास करावा असं वाटत नाही, मला इच्छा होत नाही कसली. सो आम्ही लहान लहान गोष्टी आता हल्ली त्यांच्याबरोबर असं करतो की दर 5 दिवसांचं एक टाइम टेबल बनवायचं. छोट्या छोट्या गोष्टी, लहान लहान गोष्टी, असं नाहीये की तुम्हाला त्यात सगळाच्या सगळा काम, म्हणजे जरी तुम्ही 8वी 9वी 10वी अशा मुख्य वर्षांमध्ये असाल तरीही अभ्यासाला जितका वेळ देताय त्याच्या निदान पावपट वेळ तुम्ही स्वतःसाठी देणं. की बाबा मला जर क्रिकेट खेळायला आवडतं तर मी क्रिकेट खेळतो, मला गायला आवडतं का, मला पेंटिंग आवडतं, डान्सिंग आवडतं, एनिथिंग, कुठली तरी कला किंवा अशी कुठली तरी गोष्ट की जी तुम्हाला आनंद देते. म्हणजे मला परवाच माझ्याकडे एक मुलगा आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मला नाही आवडत हे बाकी, म्हणजे मी नाही आर्टिस्टिक, तर तू मला बोलशील कलर कर किंवा काय, तर मला नाही आवडत. तर मग त्याने स्वतःसाठी स्वतःची एक आवड शोधली, त्याला गार्डनिंग करायला आवडतं. सो तुम्ही स्वतःसाठी काहीतरी स्वतःचा एक असा एक मार्ग निवडणं की जिथे तुम्हाला वाटेल की अरे हे केलं की मला बरं वाटतंय. मग 24 तासातले जर मी निदान 1 तास करून मला हे बरं वाटतंय, तर मी हळूहळू माझे बाकीचे जे उरलेले समजा 18 तास आहेत, आपण थोडेसा सो ते मी माझे कसे अजून चांगले करू शकतो किंवा स्ट्रेस फ्री करू शकतो, हे कुठेतरी ती सुरुवात असते. त्याशिवाय थोडंसं एक्सरसाइज करणं दररोज, म्हणजे तुम्ही बाकी काही करू नका. तुम्हाला जर खेळात आवड असेल तुम्ही खेळा जरूर, बट त्या व्यतिरिक्त मे बी तुमचा व्हिडिओ म्हणजे कंटिन्युअसली, हल्ली आय थिंक म्हणजे आमच्या काळात मुलांकडे मोबाईल नसायचे, आता सर्रासपणे बऱ्याच मुलांकडे मोबाईल असतात, त्यात गेम्स असतात किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत की फॉर एक्झाम्पल PS आहे आणि लाईक बट तुम्ही जितका वेळ इतर लोकांशी संवाद साधण्यात किंवा इतर लोकांशी म्हणजे इतर मुलांशी खेळण्यात हा जितका वेळ घालवू शकता तितका तो घालवणं तेही खूप महत्वाचं आहे. सो जेव्हा तुम्ही टाइम टेबल करता, तुम्ही समजा तुमचे एक 4 तास ठेवले की मी 4 तास अभ्यास करतोय, तेही तुम्ही जर 4 तास सलग बसत असाल, तुमची कॅपॅसिटी असेल वंडरफुल. जर नसेल, अजिबात 4 तास बसू नका एकत्र. तुमची शाळेची जी वेळ आहे त्या व्यतिरिक्त एक थोडा वेळ जेव्हा मी माझा ह्या कामासाठी ठेवतोय, मी थोडा वेळ माझ्या घरातल्यांबरोबर ठेवतोय, मी थोडा वेळ माझ्या मित्र किंवा मैत्रिणीला फोन करायला एक ठेवतोय, ह्यातला थोडा वेळ मी माझा समजा मी अल्जेब्राचा अभ्यास करतो, मी या वेळेत मी काही माझा भूगोल कुठले जे काही विषय असतील तुमचे. पण हे प्लॅनिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा प्लॅनिंग कराल तेव्हा अगदी की बाबा मी महिनाभर हे करेन, नाही, हे होत नाही.
त्यापेक्षा की मी हे 5 दिवस करेन. म्हणजे आज जर समजा 5 तारीख आहे, तर मी 10 तारखेपर्यंत हा अभ्यास करतोय. इतकं सिम्पल जर आपण प्लॅनिंग करायला सुरुवात केली तर ही एन्झायटी खूप कमी होते. सो एन्झायटी, म्हणून मी म्हटलं की एन्झायटी इज नॉट समथिंग की जी खूप ड्रास्टिकली काहीतरी वेगळं तुमच्या आयुष्यात आलंय. एन्झायटी प्रत्येक व्यक्तीला असते. एन्झायटी नसेल तर माणसाला कदाचित प्रॉब्लेम होईल. पण एन्झायटी हँडल करता येणं, एन्झायटी तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवता येणं हे शक्य आहे. आणि ते हळूहळू लहान लहान गोष्टी करून सहज शक्य. सो त्याचा खूप ताण घ्यायची मुळीच गरज नाहीये. खूप सुंदर छान मार्गदर्शन होतंय तुमच्याकडून. कारण आता 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत ते आता बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट होत आहेत आणि तेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या नक्कीच लक्षात त्यांनी ठेवल्या तर त्याचा उपयोग त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी होणार आहे. व्यावसायिक विकास तुमचा कसा होत गेला असं मला विचारायचं वाटतंय. अं, व्यावसायिक विकास असं जर मी अगदी म्हणजे मी खरं सांगायचं तर हा विचार नाही केला कधी आतापर्यंत. कारण माझं एक स्वतःसाठीचं एक तत्वज्ञान आहे, ते म्हणजे 1 डे ॲट अ टाइम. मी कधीच आपल्याला 4 वर्षात आपण इथे पोहोचू, 10 वर्षात आपण हे करू, हे नव्हतं कधीच प्लॅन केलं. एक्सेप्ट शाळेमध्ये जेव्हा मी विचार केलेला की आपल्याला सायकोलॉजिस्ट व्हायचंय. आय थिंक तो माझ्या म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा दूरदृष्टी केलेला विचार असेल. पण त्या व्यतिरिक्त आय थिंक इट वॉज ऑलवेज 1 डे ॲट अ टाइम, की अच्छा आज उद्या आपल्याला काय पेशंट्स आहेत, ठीक आहे, हे करायचंय. नेहमी नेहमी विचार केला की आपल्याला आपलं बेस्ट देणं महत्वाचं आहे. म्हणजे जर माझ्याकडे आज 10 पेशंट आहेत तर मी पहिल्या 2 पेशंटना माझी पूर्ण ऊर्जा दिली आणि शेवटच्या पेशंट्स होईपर्यंत जर माझं जर की थकलो आता आपण, नाही आता आपल्याला होत आहे, हे जर झालं तर देन इट्स नॉट गोइंग टू वर्क. सो आपले बेस्ट देणं हे खूप महत्वाचं मला नेहमी वाटत आलंय. आणि गोष्टी घडत जातात. तुम्ही तुमचा जस्ट तुमचा लुकआउट जितका सकारात्मक असेल तितक्या सकारात्मक गोष्टी हळूहळू घडत जातात. आणि जसं मगाशी मी म्हटलं की स्वतःला अपडेट ठेवणं हे खूप महत्वाचं. या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला कोणती आव्हानं आली? क्षेत्रात आव्हानं म्हणाल तर मला असं वाटतं की आव्हानं खूप आहेत. कारण जसं मगाशी मी म्हटलं की प्रत्येक पेशंट वेगळा आहे. प्रत्येक पेशंट शी आपण कसं वागायचंय किंवा ह्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. त्याशिवाय मी पॉक्सो केसेसमध्ये खूप काम केलं. म्हणजे मी मागचे 9 वर्ष अत्यंत पॉक्सो म्हणजे ज्या लहान मुलं किंवा मुलींच्या ज्या रेप केसेस असतात मी त्याबद्दल बोलते. आणि त्यावेळेला त्या मुलांना सांभाळणं, त्या मुलांना तयार करणं की तुम्हाला कोर्टात जाऊन त्यांची जबानी द्यायची असते. सो त्यासाठी तयार करणं, ओळख परेड्स असतात त्याच्यासाठी तयार करणं आणि त्यानंतर त्यांना सांभाळणं, त्या मुलांना सांभाळणं. आणि मला वाटतं हा माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा किचकट पण तरी मला खूप व्यक्ती म्हणून प्रगल्भ करणारा एक मला असं वाटतं अनुभव होता. कारण त्यावेळेला तुम्हाला खूप गोष्टींचा समन्वय साधणं महत्वाचं असतं. तुम्हाला कधी कधी त्रास होत असतो, पण म्हणजे माझ्याकडे अनेक केसेस होत्या की जिथे अ चाइल्ड वॉज रेप्ड बाय अ फादर, की स्वतःच्या जन्मदाता वडील जेव्हा असं काहीतरी कृत्य करतो. आणि माझ्या वडिलांशी, माझ्या काकांशी वगैरे अतिशय इतकं सुंदर रिलेशन आहे की मला सुरुवातीला हे मान्य करणंच माझ्यासाठी कठीण झालेलं की हे असं कसं असू शकतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला नंतर ती गोष्ट जाणवायला लागली, कारण नंतर मला स्वतःला खूप त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. कारण मी त्या मुलीसमोर खूप छान असायचे, कारण मला माहिती होतं की हिला सांभाळणं हे आता सध्या माझं पहिलं कर्तव्य. पण ऍट द बॅक ऑफ माय माइंड मला त्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला. आणि मग मला अचानक कळलं की अगं मी माझ्याकडे लक्षच देत नाहीये, की कारण मी इतकी स्वतः त्या विचारांमध्ये आता अडकली आहे की ज्या गोष्टीचा त्या मुलीला त्रास होतोय, की म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे त्यावेळेला मी करणं विसरलेले. आणि तिथे मला स्वतःला लक्षात आलं की हे मोठं आव्हान आहे आपल्यासाठी, की आपण जर पॉझिटिव्ह नसू तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला पॉझिटिव्हिटी देता येणार नाही. म्हणजे जेव्हा मला त्रास व्हायला लागला तेव्हा मी डॉक्टर शेट्टींना मी ही गोष्ट सांगितली की सर मला असं असं होतंय आता. आणि त्यांनी मला आयुष्यभर पुरेल इतका
एक सुंदर उपदेश केला. त्यांनी मला सांगितलं, प्रज्ञा, ऑलवेज रिमेंबर, यू कॅन नॉट पोर इन टू अ मग इफ यू आर एम्प्टी. जर तूच रिकामी आहेस तर तू समोरच्याला काय देशील? आणि माझे डोळे उघडले तिकडे ताडकन, की बॉस, आपल्यावर आपल्याला काम करणं तितकंच महत्वाचं आहे. आपण स्वतःही सायकोलॉजिस्ट म्हणून आपल्यासाठी कधीतरी वावरणं किंवा वागणं आपल्यासोबत, हेही महत्वाचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे आता आम्ही मे बी इतकी वर्ष झाली आहेत आता या फील्डमध्ये, की आता आम्ही आमचे स्वतःचेही सायकोलॉजिस्ट असतात वेगळे. म्हणजे आम्हीही फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन, की बॉस, कारण तुम्हाला माहिती असतं की या व्यक्तीसमोर जाऊन आपण काहीही फाडफाड बोलू शकतो, अँड दॅट पर्सन इज नॉट गोइंग टू जज यू. ती व्यक्ती तुमचं जसं आहे तसं ते ऐकून घेईल, आणि मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. सो आव्हानं तशी म्हणायला गेलो तर अनेक गोष्टीत येतात, अनेक बाबतीत येतात, पण जसं मी म्हटलं की स्वतःचा समतोल राखता येणं, ते बॅलन्स करणं, युअर वर्क अँड युअर लाईफ. म्हणजे मी नेहमी सांगते कुठल्याही कॉर्पोरेट ठिकाणी मी गेले की ऑलवेज रिमेंबर, वर्क इज नॉट युअर लाईफ, वर्क इज ओनली 8 hours ऑफ युअर लाईफ. सो युअर लाईफ इज मच मोर दॅन दॅट. त्या पलीकडे जाऊन तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. सो हे लक्षात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? मी हे सांगेन, पहिली गोष्ट की हे न मरणारं क्षेत्र आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आजूबाजूला इतका ताणतणाव आहे आपल्या आणि सगळ्यांच्याच, की ह्या क्षेत्राला मरण नाहीये. म्हणजे जसं आपण फूड इंडस्ट्री आणि फॅशन इंडस्ट्री बद्दल म्हणतो की लोक कपडे घालायचे थांबणार नाहीत, लोक खायचं थांबणार नाहीत. त्यामुळे तसंच दुसरं हे की लोक मेंटल स्ट्रेस घेणं काही थांबवणार नाहीयेत. सो आणि आता मेंटल हेल्थ ही म्हणजे खूप लोक, म्हणजे खूप सेलिब्रिटीज त्याबद्दल बोलतात, खूप लोक त्याबद्दल आता बोलताना दिसतात. त्यामुळे मेंटल हेल्थ हा खूप महत्वाचा विषय आहे. पण हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की मी पुढे जाऊन समोरच्याची मदत करू शकतो, मदत करू इच्छितो, तर नक्की या क्षेत्रामध्ये तुम्ही या. आम्हाला डेफिनेटली नवीन जितकी माणसं आता सध्या येतील या फील्डमध्ये, आम्हाला डेफिनेटली खूप गरज आहे त्या गोष्टीची, आणि प्रत्येकालाच. कारण तुम्ही जर लहान लहान गोष्टी यातल्या शिकलात तर तुम्ही स्वतः बरोबर निदान 10 लोकांना हे जर सांगू शकलात, तिथेच आपण ज्याला डॉमिनो इफेक्ट म्हणतो, की एक माणूस शिकला की दुसऱ्या माणसाला शिकवतो, तो तिसऱ्याला शिकवतो, ही जरी कडी एक चालत राहिली तर मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह फरक पुढे एक 5-10 वर्षात घडू शकतो, की जो आपल्याला आज खरंच ज्याची गरज आहे. त्या व्यतिरिक्त हे कोविड वगैरे सारख्या गोष्टी, त्या अनुषंगानेही मला हे सांगायला आवडेल की कुठेतरी हाही विचार करणं की आपण आपलं काम फक्त तितकंच करतो, किंवा लहान लहान गोष्टी असतात की ज्यामध्ये आपण स्वतःला प्राधान्य देणं विसरतो. तर ते जेव्हा सुरू करतो आपण, तेव्हा तुम्ही स्वतःच ती सेल्फ केअर घ्यायला लागता, करायला लागता. सो तोच म्हणजे त्याचीच ही पुढची पायरी आहे की तुम्ही स्वतः बरोबर समोरच्याचाही विचार करता, समोरच्यालाही त्याची काळजी घ्यायला भाग पडता, किंवा त्याची काळजी तुम्ही घेऊ इच्छिता. सो आणि मला असं वाटतं की हा पर्सनॅलिटी ट्रेट आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये हा जर गुण आहे की तुम्हाला वाटतं समोरच्याबद्दल काहीतरी, तर तुमच्यासाठी हे फील्ड डेफिनेटली परफेक्ट आहे. सो माझ्याकडून इतकंच. प्रत्येक सजीव माणसाकडे एक मन आहे आणि त्या मनाची जपणूक करण्यासाठी सायकोलॉजी सारखा विषय खरोखरच म्हणजे एक आव्हान आहे. एक चांगलं तत्व आहे की सायकोलॉजी हा विषय घेऊन त्या मनाची जपणूक करणं. आणि इथे तुम्ही खूप सुंदर विचार तुमचे मांडलात आणि एक वेगळं क्षेत्र आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना माहिती करून दिलात. त्याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांच्यातर्फे मी आभार मानते आपले. धन्यवाद. 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 विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. कसा वाटला हे आम्हाला लाईक करून कळवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.